दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीचार्जच्या निषेधार्थ राज्यासह देशात संतापाची लाट पाहायला मिळते. अशातच गेल्या 34 दिवसांपासून नीट पेपर फुटीवरून जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक्सवर पोस्ट करत पहिल्यांदाच कॉन्क्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर भाष्य केलंय. यावर राहुल गांधींसह अभिजित दिपकेनंही खोचक प्रतिक्रिया दिली आहे. मोदींनी पोस्टमध्ये म्हटलंय की देशातील युवकांचे हित आणि त्यांचे भविष्य ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. पेपर लीकच्या सर्व प्रकरणांमध्ये दोषींना लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्यासाठी आणि खटल्यांचा त्वरित निपटारा करण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट्सची स्थापना करण्यात येईल. यासंबंधी संबंधित विभागांनी आवश्यक कारवाई सुनिश्चित करावी असे निर्देश देण्यात आले, असं नरेंद्र मोदी म्हणालेत. यावेळी ते म्हणाले की नथिंग इज मोर इम्पॉर्टंट दॅन द वेलफेअर अँड फ्युचर ऑफ अवर यूथ. यावर आता अभिजित दिपकेंनी धर्मेंद्र प्रधान यांचा फोटो शेअर करत हाय माय नेम इज नथिंग असे म्हणत खोचक टोला लगावलाय. तर राहुल गांधी यांनी मोदींची पोस्ट शेअर करत म्हटलंय की तुम्ही केवळ आपल्या शिक्षण व्यवस्थेवर पूर्ण कब्जा होऊ दिला नाही आणि ती उद्ध्वस्त होऊ दिली नाही, तर त्याला खतपाणीही घातले. तसेच यासाठी जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला संरक्षण दिले. देशातील विद्यार्थी सध्या मोठ्या संकटातून जात असून त्यांच्या रास्त मागण्यांकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची तात्काळ हकालपट्टी करावी, पंतप्रधान आणि सरकारने देशातील विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागावी, आंदोलक विद्यार्थ्यांवर हिंसाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा 3 प्रमुख मागण्याही राहुल गांधींनी केल्यात. दरम्यान पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच आंदोलनावर जाहीरपणे बोललेत. यावर आता जोरदार प्रतिक्रिया येताना दिसतात.